शानवी सावंत. सुवर्ण स्त्री शक्ती या महिला दिन विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, सोनं हा केवळ धातू नाही, तर तो आहे विश्वासाचा वारसा, पिढ्यानपिढ्या जपलेली परंपरा आणि प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील खास क्षणांचा साक्षीदार. आणि या तेजस्वी परंपरेला आकार देणारं, विश्वासाची शाश्वती देणारं एक नाव म्हणजेच जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. चला तर मग या महिला दिन विशेष कार्यक्रमात करूयात एक सुवर्णमयी सफर. प्रत्येक यशस्वी ब्रँड मागे असतं एक स्वप्न, एक ध्येय आणि अनेक वर्षांचा विश्वास. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांनी देखील परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर मेळ साधत आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. या प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि आतापर्यंतचा टप्पा कसा गाठला याबद्दल सांगतायत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या डायरेक्टर सानिका पेडणेकर. सो अबाउट 60 years ago जगन्नाथ पेडणेकरांनी पहिलं दुकान सुरू केलं. दादर वेस्ट पासून आमची सुरुवात झाली, एका छोट्याशा पेढीपासून. आजही ती पेढी तिथेच आहे, फक्त 5 पट मोठी झाली आहे. सो दादर पासून आमची सुरुवात झाली. दादरमध्ये 3 दुकानं घातली. त्यापुढे हळूहळू मुंबईत दुकानं घातली. त्यानंतर जेव्हा आमच्या सेकंड जनरेशननी म्हणजे डॉक्टर आनंद पेडणेकर आणि आसावरी पेडणेकरांनी टेक ओव्हर केलं, तेव्हा त्यांनी ब्रँडचा फोकस पूर्णपणे एक्सपान्शनवरती वळवला. त्यानंतर तुम्हाला एक्सपोनेन्शियल ग्रोथ पाहायला मिळते ब्रँडच्या हिस्ट्रीमध्ये. अगदी कोस्टल बेल्ट पूर्ण कव्हर केलेला आहे. यू गेट टू सी इच अँड एव्हरी स्टॉपला JGPचं स्टोर. महाड, खेड, दापोली, राईट अप टिल सावंतवाडी सगळीकडे तुम्हाला आमची दुकानं पाहायला मिळतील. गोव्यातही 3 दुकानं आहेत आमची. आणि त्याचबरोबर लास्ट इयर आम्ही पहिल्यांदाच वेस्टर्न बेल्टमध्ये व्हेंचर केलं. पहिल्यांदा आमचं फेबमध्ये कराडचं दुकान सुरू झालं. त्यानंतर 3-1 महिन्यात कोल्हापूरचं दुकान सुरू झालं आणि दिवाळीत सांगलीचं दुकान सुरू झालं. सो हळूहळू महाराष्ट्र कॅप्चर करायचा आहे. परदेशीसुद्धा बऱ्याचदा एक्झिबिशन्स तिथे ठेवतो, कारण तिथे पण आपली खूप लोकं आहेत. मराठी असो, नॉन मराठी असो, खूप लोकं आहेत ज्यांना आपली ज्वेलरी हवी असते तिथे. सो तिथेही जायचा नक्कीच विचार आहे. सो लेट्स सी की ते काय कसं आम्ही करतो ते यू विल गेट टू सी व्हेरी सून. आजची स्त्री ट्रेंड्स फॉलो करते, पण परंपरेलाही तितकंच जपते. आज दागिन्यांमध्ये फॅशन बदलते, आवडीनिवडी बदलतायत. त्यामुळे सध्या महिलांमध्ये कोणती फॅशन किंवा कोणते ट्रेंड्स लोकप्रिय आहेत जाणून घेऊयात. पहिले तर मला हे सांगायला फार आनंद होतो की आमच्याकडे सगळ्या जनरेशन्सच्या स्त्रिया येतात. आधी कसं होतं की आधी महिला म्हणजे दागिने हेच मुळात महिला 35च्या वरच्या महिला घ्यायचे. पण तो ट्रेंड हळूहळू बदलतोय, कारण गोल्ड ही इन्व्हेस्टमेंट म्हणून अवेअरनेस क्रिएट होतोय गोल्डमध्ये. हळूहळू कॉलेज गोईंग गर्ल्स आर ऑल्सो टर्निंग टुवर्ड्स ज्वेलरी. अर्थात ते लगेच म्हणजे गोल्ड त्यांना घेणं झेपत नाही, पण त्याच्यासाठी आमच्याकडे बाकी ऑप्शनसुद्धा असतात. आमच्याकडे सिल्वरचं UN कलेक्शन आहे जे त्यांना आवडतं. सो सगळ्या जनरेशनच्या स्त्रिया आमच्याकडे येत आहेत. आणि हल्ली ट्रेंड जो आम्हाला पाहायला मिळतो तो लाईट वेट ज्वेलरीचा आहे, जो त्यांना कधीही वापरता येतील, कुठल्याही छोट्या मोठ्या फंक्शनला घालता येतील दागिने. आधी कसं व्हायचं की जेव्हा दागिने घडवले जायचे किंवा दागिना केव्हा घ्यायचे लोक, जेव्हा घरात काही कार्य आहे किंवा काही कुठला सण असेल मोठा, तर त्याच्यासाठी ॲक्च्युली ते सेव्ह करून घ्यायचे. पण आता तसं म्हणजे सणाला तर घेतातच, पण
असं करतात की सणाला फक्त नाणं घेतात आणि मग त्या नाण्याचं काहीतरी असंच काहीतरी आवडलं कधीतरी तर छोटं मोठं बनवून घेतात जे त्यांना रोज वापरता येईल. म्हणजे अगदी कॉलेजला जाताना वापरायचं असेल किंवा कम्युटिंग टू वर्क ट्रेननी जायचं असेल किंवा लेट्स से रिक्षानी ट्रॅव्हल करायचं आहे, जिममध्ये वापरता येतील असं किंवा स्विमिंगला वापरता येईल असं. अशा प्रत्येक गोष्टी म्हणजे असं कुठेही वाटलं नाही पाहिजे की अरे बापरे मी खूप महाग काहीतरी घालून वावरते आणि असं कॉन्शियस वाटलं नाही पाहिजे. तो असं काहीतरी इझी प्रत्येक स्त्रीला आत्ता हवं आहे जे त्यांना असं रोज इन्व्हेस्टमेंट म्हणून पण करता येईल आणि वापरून त्याचा छान इन्व्हेस्टमेंट म्हणून काही वर्षांनंतर त्याचा मोबदला त्यांना मिळू शकतो. नाहीतर ह्यापूर्वी इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायचे आणि ते लॉकरमध्ये असायचं, फक्त वर्षातनं 1-2दा बाहेर निघायची ती वस्तू आणि त्यानंतर काही वर्षांनी त्याच्या जागेवरती दुसरं काहीतरी मोठं घ्यायचो किंवा असं काहीतरी. आत्ता त्यांना ती घेतल्या दुसऱ्या दिवशीपासून वापरायला काढायचे, वर्षानुवर्ष वापरायचे. लेट्स से 5-6 इयर्स वापरल्यानंतर दे फील लाईक अपग्रेडिंग. सो दॅट इज वॉट वी आर सीइंग नाव. दागिना फक्त खास प्रसंगांसाठीच नाही तर रोजच्या आयुष्याचाही एक भाग आहे. हलकी, सुरक्षित, एलिगंट ज्वेलरी आज अनेक महिलांची पहिली पसंती ठरते. त्यामुळे रोजच्या वापरासाठी आणि ऑफिस वेअरसाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत पाहूयात. ऑफिस वेअर किंवा एव्हरीडे वेअरसाठी आम्ही हल्लीच एक कलेक्शन लॉन्च केलेलं आहे ज्याचं नाव आहे अमालिया कलेक्शन. हे अख्खं कलेक्शन आम्ही रिअल डायमंड्समध्ये घडवलं आहे आणि ते रिअल डायमंड्स आम्ही 9 कॅरेट गोल्डमध्ये घडवले आहेत. 9 कॅरेट गोल्डची ही खासियत आहे की ते 22 कॅरेट गोल्डपेक्षा जास्ती भक्कम असतं. दिस इज ऑल्सो ऑब्व्हियसली हॉलमार्क ज्वेलरी ओनली. 9 कॅरेटसुद्धा हॉलमार्कमध्येच आहे, पण ते 22 कॅरेटपेक्षा जास्ती भक्कम आणि स्टर्डी असल्यामुळे एव्हरीडे यूजसाठी इट्स व्हेरी गुड. कारण त्याची तुटण्याची किंवा बेंड होण्याची शक्यता फार कमी असते. प्लस ते खूप कमी वजनात बसवतासुद्धा येतं. म्हणून इट इज व्हेरी व्हेरी म्हणजे इम्पल्स बाय करतो ना आपण, तसं इझिली आपण दुसरं काहीतरी बघायला आलो आहे नुसतं आणि असंच काहीतरी घेऊन गेलो, आवडली अंगठी म्हणून, तसं करण्यासाठी खूप इझी आहे ते. कारण हे कलेक्शनची जी स्टार्टिंग रेंज आहे दॅट गोज ऑन फ्रॉम 20,000 ऑनवर्ड्स. सो 20,000पासून रिअल डायमंड्स मध्ये तुम्हाला अंगठ्या पाहायला मिळतील, अगदी कानातले सुद्धा पाहायला मिळतील. ह्याच्यात जे डायमंड नेकलेसेस आम्ही घडवले आहेत ते नेकलेस कम्स फ्रॉम अराउंड 1,45,000 आणि कानातल्यांसकट तुम्ही जो नेकलेस घेतलात तर इट गोज अप टू 1,50,000 1,60,000. So this entire collection is for those who want to wear their jewelry, not keep it in the lockers. आणि खूप असं डेंटी कलेक्शन आहे, बारीक डिझाईन्स, छान डायमंड्स आणि वी हॅव मेड डायमंड्स द हिरो. आणि ज्या स्त्रियांना डायमंड्समध्ये रस नाही आहे त्यांच्यासाठी आम्ही फक्त गोल्डमध्ये सानवी कलेक्शन आणलेलं आहे. ज्यांना प्युअर इन्व्हेस्टमेंटसाठी ओनली गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल, सो आर सानवी कलेक्शन इज इन 18 कॅरेट. त्याच्यातसुद्धा आम्ही बारीक असे फ्युजन नेकलेसेस आणले आहेत. हे नेकलेसेस एंटायरली चेन्सनी बनवले आहेत, म्हणजे बारीक चेन्सचे वेगवेगळे पॅटर्न्स करून आम्ही हे अख्खा नेकलेस बनवला आहे. सो दॅट एक तर 18 कॅरेटनी परत भक्कमपणा येतो, स्टर्डीनेस येतो आणि त्याचबरोबर इट्स नॉट व्हेरी कडक. कारण कडक कुठलीही वस्तू असेल तर ती खूप नीट स्टोअर करायला लागते, ती नीट बसत नाही. चेन्सचा वापर केल्यामुळे एक तर चेन वापरण्यात खूप सवय असते आपल्याला. एव्हरीडे यूजसाठी चेन ही एव्हरीबडी युजेस अ चेन. तर चेन्सनी घडवलेला हा नेकलेस स्टोअर करायला पण इझी आहे. यू कॅन स्टोअर इट इन अ व्हेरी स्मॉल बॉक्स. इट डज नॉट डॅमेज इझिली ॲट ऑल आणि खूप गोड डिझाईन्स आहेत.
सो आय वुड से सान्वी अँड अमाल्या इज द परफेक्ट कलेक्शन जर तुम्ही एव्हरीडे किंवा ऑफिस वेअरसाठी बघताय. महिला दिन म्हणजे स्त्री शक्तीचा उत्सव आणि या खास दिनानिमित्त दागिन्यांमध्ये काही खास ऑफर्स असतील तर आनंद द्विगुणितच होतो. त्यामुळे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सकडून ग्राहकांसाठी कोणत्या विशेष ऑफर्स आहेत जाणून घेऊयात. येस, ऑफकोर्स. आम्ही इनफॅक्ट हा अख्खा महिना म्हणजे मार्चचा अख्खा महिना हा वुमेन्स मंथ म्हणूनच सेलिब्रेट करतो आहे. ह्या महिन्यात आम्ही एक नवीन काहीतरी घेऊन आलो आहोत, विच इज अमाल्या विमेन अवॉर्ड्स. सो दिस इज नथिंग बट प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की माझ्यात काहीतरी वेगळं आहे, मी काहीतरी वेगळं केलं आहे आयुष्यात. तर तुम्ही अशी स्त्री असाल किंवा तुम्हाला अशी स्त्री माहिती असेल जी तुम्हाला वाटते शुड बी चोजन ॲज दी अमाल्या वुमेन, तर प्लीज तुम्ही आमच्या स्टोरला व्हिजिट करा. एक छोटासा फॉर्म आहे, तो भरा, ज्याच्यात आम्ही काही प्रश्न विचारले आहेत ज्याची उत्तरं देऊन आम्हाला कळेल की तुम्ही काय योगदान दिलं आहे, तुम्ही काय असं वेगळं केलं आहे आयुष्यात. ह्याचसाठी आम्ही एंड ऑफ मार्चला अवॉर्ड फंक्शन ठेवलं आहे. तर ह्या प्रत्येक दुकानातून किमान 10 to 15 विनर्स आम्ही निवडतो आहे, ज्यांना आम्ही इथे आमच्या स्टोर्समध्ये इन्व्हाइट करून एक छान अवॉर्ड फंक्शन ठेवणार आहोत, जिथे तुम्ही तुमच्या फॅमिलीजना, फ्रेंड्सना बोलवू शकता. अँड वी वूड लव्ह टू फेलिसिटेट वुमेन. वी वूड लव्ह आर कस्टमर्स टू बी अमाल्या वुमेन. सो प्लीज आमच्या स्टोरला नक्की व्हिजिट करा. फक्त फॉर्म भरायला, दुसरं काही करायचं नाही, काही खरेदी करायची नाही आहे, काही करायचं नाही आहे, फक्त फॉर्म भरा अँड दॅट्स अबाउट इट. लग्नसराई म्हणजे दागिन्यांचा सोहळाच. वधूवर असो किंवा कुटुंबातील सदस्य, प्रत्येकासाठी खास डिझाईनची निवड केली जाते. या सीझनमध्ये लग्नसराईसाठी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्समध्ये कोणतं विशेष कलेक्शन उपलब्ध आहे पाहूयात. सो अबाउट 2 to 3 years ago आम्ही 2 कलेक्शन्स लॉन्च केले होते. एक म्हणजे आम्रपाली आणि दुसरं कृतिका. हे दोनही कलेक्शन्स एवढे लोकप्रिय आहेत की ते आजही आमच्याकडे बेस्ट सेलिंग कलेक्शन्स आहेत. सो दिस वेडिंग सीझन आम्ही असा विचार केला की गोल्ड रेट ऑलरेडी 1 lakh क्रॉस झाला होता. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर पीपल आणि दे हॅव टू चूज की मग कशात इन्व्हेस्ट करायचं, शॉर्ट नेकलेसमध्ये, लॉंग नेकलेसमध्ये कशात इन्व्हेस्ट करायचं, अँड इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. सो वी थॉट ऑफ लॉन्चिंग द एंटायर वेडिंग सेट इन 50 grams. सो ह्या अख्ख्या 50 ग्रॅम्समध्ये तुम्हाला शॉर्ट नेकलेस मिळतो, शॉर्ट मंगळसूत्र मिळतं, लॉंग मंगळसूत्र मिळतं, इयरिंग्स, 1 रिंग अँड 2 बँगल्स. सो बेसिकली ब्राईडला तयार व्हायला जे काही दागिने लागतात ते आम्ही तुम्हाला पूर्ण प्रोव्हाइड करतो ओनली इन 50 grams. सो इट बिकम्स व्हेरी इझी फॉर पीपल की आमच्याकडे ते रेडी ठेवलेलं आहे. सो यू कॅन विजिट एनी ऑफ आवर स्टोर्स आणि तुम्हाला हे दोनही आमचे वेडिंग कलेक्शन्स तयार मिळतील. सोनं हे फक्त अलंकार बनवण्यासाठी नाही, तर ते गुंतवणुकीचं मजबूत माध्यम मानलं जातं आणि स्त्रियांसाठी म्हणाल तर आर्थिक सुरक्षिततेचं ते एक साधन समजलं जातं. त्यामुळे सोनं हे गुंतवणुकीसाठी किती फायदेशीर ठरतं जाणून घेऊयात. सो ह्याच वेळेला लास्ट इयर जर आपण पाहिलं तर अराउंड मार्च एप्रिल ऑफ 2025 दॅट इज वेन गोल्ड क्रॉस्ड 1 lakh. आणि जेव्हा 1 lakh क्रॉस झालं तेव्हा सगळ्यांच्या नजरा गोल्डकडे वळल्या फॉर ॲन इन्व्हेस्टमेंट पर्पज. ह्याच्या आधीसुद्धा मी असं म्हणू शकते की महिला ह्या गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतच होत्या, पण
2025 नंतर ॲक्च्युली सगळेच म्हणजे अगदी यंगस्टर्ससुद्धा गोल्डकडे वळले फॉर इन्व्हेस्टमेंट पर्पजेस. पण ह्यापूर्वीसुद्धा आपण आपल्या कल्चरमध्ये बघू शकतो की गोल्ड हॅज ऑलवेज बीन ॲडवाइज्ड. आपल्याला नेहमी आपल्या पूर्वजांनी सांगितलं की इन्व्हेस्ट इन गोल्ड, बाय गोल्ड, ऑलवेज हॅव गोल्ड एज सिक्युरिटी. अँड दॅट इज बिकॉज मेनली गोल्ड इज अ सेफेस्ट फॉर्म ऑफ इन्व्हेस्टमेंट. गोल्ड कधीही आपल्याला एकदम ड्रॉप झालेलं बघितलं नाही आहे आपण. स्लाईट करेक्शन्स येतात रेटमध्ये नक्कीच, पण त्यानंतरही ते वाढतच असतं, त्याचे रेट्स वाढतच असतात. आणि बेसिकली म्हणायला झालं तर गोल्ड इज सो इझी टू अंडरस्टँड. असं नाही की त्याला फार नॉलेज लागतं की स्टॉकसारखं त्याच्यावरती सतत डोळा ठेवून बसायला लागतं की कधी स्टॉक पडतो आहे, कधी अप झाला आहे, कधी विकलं पाहिजे, किंवा म्युच्युअल फंडसारखं वगैरे. इट्स नॉट दॅट कॉम्प्लिकेटेड. यू कॅन बाय इट, यू कॅन वेअर इट फॉर इयर्स. आणि एवढे वर्ष वापरल्यानंतरसुद्धा, वेअर अँड टेअर नंतरसुद्धा यू विल ओनली गेट अप्रिशिएटेड व्हॅल्यू. So that is something that has always worked for us and it will always work for us. ज्वेलरी खरेदी करताना सौंदर्य जितकं महत्त्वाचं आहे तितकीच महत्त्वाची आहे पारदर्शकता आणि विश्वास. त्यामुळे ग्राहकांनी सोनं खरेदी करत असताना कोणत्या गोष्टी आवर्जून तपासल्या पाहिजेत, ऐकूयात. आय थिंक हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की हल्लीच्या जगात जिथे सगळे ऑनलाईन फॅसिलिटीज आहेत की तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता, काहीही घेऊ शकता, इट कम्स ॲट युअर डोअर स्टेप. तर अशा जगात इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो की तुम्ही कुठे फसवले जात नाही आहात ना. तर हॉलमार्क हा खूप आधी गव्हर्नमेंटने इंट्रोड्यूस केलेला एक कॉन्सेप्ट होता. त्यानंतर आता HUID हे सुद्धा आलेलं आहे. सो आमचे सगळे प्रॉडक्ट्स किंवा कुठल्याही वेल नोन ज्वेलरकडे तुम्ही गेलात तरी तुम्हाला हॉलमार्क विथ HUID मिळेल ऑन ईच अँड एव्हरी प्रॉडक्ट. HUID इज नथिंग बट अ युनिक ID फॉर एव्हरी ऑर्नामेंट दॅट यू बाय. सो त्याच्यासाठी वेगळी गव्हर्नमेंटनी वेबसाईट सुरू केली आहे. त्याच्यावरती तुम्ही तो ID टाकू शकता आणि तुम्हाला तुम्ही घेतलेल्या दागिन्याची संपूर्ण हिस्ट्री, म्हणजे तुम्ही जर तो विकत घेतला आहे तर तिथे तुमचंही नाव दिसेल त्या दागिन्याच्या हिस्ट्रीमध्ये. सो यू विल गेट टू सी दी एंटायर हिस्ट्री ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्नामेंट. सो गव्हर्नमेंट इज मेकिंग इट व्हेरी सिम्पल फॉर द कन्झ्युमर्स, व्हेरी ट्रान्सपरंट फॉर द कन्झ्युमर्स, की त्यांना कुठे चीट केलं जात नाही आहे ना. पण ही काळजी मग आपल्याला घ्यावी लागते की आपण प्रत्येक ठिकाणी कुठेही जर गेलो दागिना घ्यायला तर हॉलमार्क आहे, त्याचबरोबर HUID आहे ना, मग तो HUID व्हॅलिड आहे की नाही. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स दॅट वी नीड टू बी अवेअर ऑफ वाईल बाईंग. अँड वेन इट कम्स टू डायमंड्स, आता डायमंड्समध्ये खूप कमी नॉलेज असतं तसं. तर डायमंड्समध्ये पण कधी कधी काय होतं, आता लॅब ग्रोन डायमंडसुद्धा आलेले आहेत मार्केटमध्ये, ते पण खूप पॉप्युलर आहेत. तर ओव्हरऑल फक्त डायमंड्स तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे मिळत आहेत ना, डायमंडचं सर्टिफिकेट मिळतं आहे ना, आणि तुम्ही ज्या ज्वेलरकडून घेताय त्यांची काही लेगसी आहे ना, हे जाणणं महत्त्वाचं आहे. कारण हा पण एक ट्रेंड खूप पाहायला मिळाला आहे की नवीन शॉप्स ओपन होतात, ऑफर देऊन काहीतरी शॉप ओपन होतं, दे आर प्रमोटिंग सर्टन काइंड ऑफ डायमंड और लॅब ग्रोन और एनी काइंड ऑफ न्यू थिंग, and then you buy because they will give you the assurity that they will take it back, but we don't know की ते तिथे असणार आहेत की नाही पुढचे 5 वर्षानंतर, राईट. सो तुम्ही कुठलीही महाग वस्तू घेत असाल तर लेगसी चेक करणं इम्पॉर्टंट आहे की हा ज्वेलर इथे ह्या व्यवसायात किती वर्षांपासून आहे. कारण असे भरपूर इंडियामध्ये भरपूर ज्वेलर्स आहेत जे आपल्याला उच्च प्रतीचे दागिने, उच्च प्रतीचे डायमंड्स विकतात. सो आपल्याला ते सगळ्या सोयी आहेत आपल्याकडे आणि गव्हर्नमेंटनी सुद्धा ती सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. फक्त आपल्याला ॲज अ कन्झ्युमर वी हॅव टू बी अवेअर वाईल शॉपिंग.
महिला दिनाच्या या विशेष कार्यक्रमात आपण साजरा केला स्त्रीत्वाचा उत्सव आणि तिच्या स्वप्नांना दिला जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या मदतीने सुवर्ण स्पर्श. कारण स्त्री केवळ दागिना परिधान करत नाही तर ती स्वतःच असते एक स्वर्ण शक्ती. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. धन्यवाद.